नमस्कार, दिव्यतेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत। तर हे मामा आहेत कुठले आपण पारडा, आमच्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर खेडेगाव आहे, तिथले ते। काय नाव आहे तुमचं? विष्णू प्रभाकर आंबोरे हे त्यांचं नाव आहे। तुम्हाला काय त्रास होता? अजून चक्र येतात, बरं। त्यांना दम येत होता, घाम येत होता, चक्र पण येत होत्या। आणि किती दिवसापासून तुम्ही काम धंदा करत नाही? 2 वर्ष झाली। ह्या बिमारीमुळे ते काही कोणत्या पद्धतीचं काम करू शकत नव्हते किंवा करत पण नाहीत। बरं, जमतच नाही काम, ते काम करायला त्याला जमत नव्हतं। बरं, ह्या बिमारीसाठी तुम्ही दवाखाने किती गेले? नाशिकला पण गेले, अजून नाशिक, बुलढाणा, जळगाव। यांनी जवळपास म्हणजे नाशिकला गेले, बुलढाण्याला गेले, जळगावला पण गेले ते। तरी किती टक्के फरक पडला बरं? काहीच नाही, त्यांना कोणत्याही पद्धतीचा फरक पडला नाही मेडिसिन मध्ये। आणि पैसे किती गेले तुमचे आतापर्यंत? बापरे, म्हणजे त्यांचे 1.5 लाख रुपये गेले। किती लाख रुपये गेले? 1.5 लाख रुपये त्यांना विलाज करण्यासाठी। बरं, आपल्याकडून आयुर्वेदिक औषधी किती दिवस झाले घेतली? पहिली एक बॉटल आपण पहिली किती रुपयाची नेली ती? 100 रुपये। हा, 100 रुपयाची त्याने अगोदरची एक बॉटल नेली होती। त्याच्यात किती टक्के फरक पडला? 100% फरक पडला आपल्याला। त्यांना 100% एका 100 रुपयाच्या आयुर्वेदिक बॉटल मध्ये त्यांना फरक पडला। आणि आता किती रुपयाची चालवली? 900 रुपये धरून 900 रुपयाची। म्हणजे टोटल किती रुपयाची औषधी नेली? 1000 रुपये। 1000 रुपयाच्या औषधीमध्ये किती टक्के फरक पडला? बातमी घेतलीच नाही। नाही, तरी पण जसं समजा 100 मध्ये फरक पडला, ठीक आहे, पण ते 100 मध्ये तुम्हाला 50-60% फरक पडला। आता ही नवीन औषधी नेमकीच चालवली। तर तुम्हाला आयुर्वेदिक औषधी चांगली वाटली का मेडिसिन? त्याच्यामुळे फरक पडला, माझी मजाक नाही बरं काही। यांना आयुर्वेदमध्ये भरपूर फरक पडला। यांना ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी, त्यांना पित्तशयाचे खडे होते, म्हणजे त्याला घाम येणे, चक्र येणे, छाती धडधड करणे असे त्याचे लक्षण होते। तर यासाठी काय करायचं की आयुर्वेदिक औषध ही 1 नंबरचं काम करते, कोणती बिमारी मुळातून चेक करते, असं आयुर्वेदिकचं काम आहे। म्हणून प्रत्येकानं आयुर्वेदिक औषधाकडे वळायचं आहे आणि आयुर्वेदिक औषधी घ्यायची।